नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री होम लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी भूगोल विषयाचा धडा पहिला मैत्री भूगोलाशी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे अचूक पर्यायाला गोल करा। पण आपण इथे गोल न करता डायरेक्ट उत्तर लिहिणार आहोत। त्यामधला पहिला आहे जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे। उत्तर आहे पृथ्वी आणि वर्णन करणे। दुसरा आहे भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो। उत्तर आहे पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा। 3 खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे। उत्तर आहे क्षेत्रभेट। चौथा गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे। उत्तर आहे प्राथमिक स्रोत। पाचवा प्रश्न नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो। उत्तर आहे निरीक्षण व विश्लेषण। प्रश्न 6वा खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही। उत्तर आहे स्वतः वाचलेले प्रवास वर्णन। प्रश्न 7वा दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे। उत्तर आहे यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते। प्रश्न क्रमांक खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। यातील पहिला प्रश्न आहे भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे। उत्तर आहे योग्य विधान। दुसरा प्रश्न भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो। उत्तर आहे अयोग्य विधान। योग्य विधान आहे भूगोल विषयात पृथ्वी, तिचे नैसर्गिक घटक आणि मानव यांचा परस्पर संबंध यांचा अभ्यास केला जातो। प्रश्न 3 छायाचित्रे व चित्रफित व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत। हे विधान योग्य आहे। 4 संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहेत। हे योग्य विधान आहे। प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा। उत्तर भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय। भूगोल मध्ये पृथ्वीची रचना, खंड, महासागर, नद्या, पर्वत, हवामान, वनस्पती, प्राणी आणि मानव यांचा अभ्यास केला जातो। तसेच मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध समजून घेण्यास भूगोल मदत करतो। प्रश्न 2 आहे भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यांतील फरक स्पष्ट करा। उत्तर प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत पहिला फरक आहे भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्रोत म्हणजे अशी माहिती जी प्रत्यक्ष निरीक्षणातून, मोजमापनातून किंवा नोंदीतून मिळवली जाते। दुय्यम स्रोत म्हणजे अशी माहिती जी आधीच संकलित असते। ही माहिती व्यक्ती, संस्था आणि प्रकाशन यांच्या माध्यमातून मिळवली जाते। 2 प्राथमिक स्रोतामध्ये प्रत्यक्ष व मूळ स्वरूपाची माहिती प्राप्त होते। दुय्यम स्रोतामध्ये अप्रत्यक्षरित्या गोळा केलेली माहिती असते। 3 उदाहरण प्राथमिक स्रोताचं उदाहरण क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण, हवेची स्थिती। दुय्यम स्रोताचे उदाहरण पृथ्वीगोल, नकाशा, पाठ्यपुस्तके, मासिके, वृत्तपत्रे। प्रश्न खालील कृती करा। प्रश्न पहिला तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करा। उत्तर मी अनुभवलेल्या क्षेत्रभेटीपैकी शिवनेरी किल्ला या ठिकाणचे वर्णन मी करणार आहे। हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे।
हा किल्ला उंच डोंगरावर बांधलेला असल्याने त्याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. किल्ल्याभोवती उंच कडे आणि खडकाळ प्रदेश आहे. किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या व तलाव आहेत. किल्ला उंच ठिकाणी असल्यामुळे आसपासच्या प्रदेशावर सहज नजर ठेवता येते. या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे शिवनेरी किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न दुसरा. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. भूगोलामध्ये प्रामुख्याने प्राथमिक घटक, मानवी घटक, पृथ्वीचे स्थान, पर्यावरण या घटकांचा अभ्यास केला जातो. प्राथमिक घटकांमध्ये पर्वत, पठारे, मैदान, नद्या यांचा समावेश होतो. मानवी घटकांमध्ये लोकसंख्या, शेती, उद्योग आणि व्यापार यांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीचे स्थान यामध्ये स्थान, विस्तार, सीमा, मानव व निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध यांचा अभ्यास केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.